बकऱ्यामागे पोराची धाव, त्याला शोधतोय सारा गाव. नमस्कार. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. जे शेवटपर्यंत लढतात त्यांनाच यश प्राप्त होते. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे स्क्रीनवर एक मुलगा दिसत आहे, या मुलाला ते बाबा फेटा घालवताय. आणि हा फेटा का घालवताय माहिती का तुम्हाला? तर तो मुलगा देशात UPSC परीक्षेमध्ये टॉपर आलेला आहे. मित्रांनो, एका मेंढपाळाच्या मुलाने रचला इतिहास. नुकत्याच UPSC परीक्षेत जाहीर झालेल्या निकालामध्ये देशात टॉपर आलेला आहे. मित्रांनो, जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून कोण आहे तो मुलगा. कोल्हापूर जिल्ह्यातील तो मुलगा आहे, मेंढपाळाचा मुलगा. कशा पद्धतीने त्याने यश मिळवलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर आपणास एक विनंती करतो की अशाच पद्धतीच्या सर्व बातम्यांसाठी प्रत्येकाने आपले YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि या मुलाचे अभिनंदन म्हणून प्रत्येकाने कमेंट नक्कीच करा. आपल्याला या मुलाच्या यशावरती काय वाटतंय? खरंच दृढ इच्छाशक्तीच्या बळावरती जगामध्ये सर्व काही शक्य आहे. मित्रांनो, जाणून घेऊ या मुलाची सर्व काही स्टोरी. मित्रांनो, सर्वप्रथम तर कोल्हापूर कागल तालुक्यातील मेंढपाळाचा मुलगा पोरगा IPS झाला. सामान्य मेंढपाळ कुटुंबातील स्वतः मेंढ्या राखणारा मुलगा बुद्धीच्या क्षमतेवर आणि प्रचंड कष्ट घेऊन संघर्षातून वाटचाल करत IPS परीक्षा उत्तीर्ण झाला. याबद्दल याचे एकदा अभिनंदन. मित्रांनो, देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे UPSC. अनेक तरुणांना IAS आणि IPS अधिकारी बनून परीक्षा उत्तीर्ण होऊन देशाची सेवा करायची असते. जेव्हा अभ्यास करण्यासाठी कमी वेळ असतो किंवा आर्थिक ताकद कमी असते, तेव्हा अशा परीक्षांमध्ये यश मिळवणे अधिक उल्लेखनीय बनते. हे वेगळेपण कोल्हापूरच्या एका तरुणाने मिळवलेले आहे. होय मित्रांनो, दिवसा मेंढपाळ, रात्री अभ्यास. कोल्हापूरचा बिरदेव AIR 551 UPSC मध्ये उत्तीर्ण झाला. वडील अभिमानाने चमकले. झोपडीबाहेर त्याला पिवळा पटाका घालतात. मित्रांनो, बिरदेव सिद्धप्पा डोने असे त्याचे नाव आहे. UPSC परीक्षेत त्याने देशात 551वा क्रमांक मिळवला. विशेष म्हणजे त्याच्या निकालाची बातमी मिळताच तो त्याच्या पशुधनासह बेळगावातील गोठ्यात गेला होता. मित्रांनो, जेव्हा ही बातमी त्याच्या गावकऱ्यांना कळाली, सर्व गावात आनंद झाला. परंतु तो गावात उपस्थित नव्हता, तर तो मेंढपाळ सांभाळण्याचं काम करत होता. मित्रांनो, बिरदेव डोने यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगी आहे. शालेय शिक्षणापासूनच त्यांना IPS अधिकारी होण्याची आकांक्षा होती आणि ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सराव केला. दोनदा अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतरही ते निराश झाले नाहीत. फक्त तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी देशात 551वा क्रमांक मिळवत यश मिळवले. वयाच्या 27व्या वर्षी त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. बिरदेव डोने आता भारतीय पोलीस सेवेत IPS सेवा करतील अशी दाट शक्यता आहे. मित्रांनो, बिरदेव डोने मुळात परिस्थिती अत्यंत गरीब, तरी अशा हलाखीच्या परिस्थितीमध्ये 10वीत 96% गुण मिळवले. त्याच्या कुटुंबात त्याची आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण आहे. बिरदेवचे प्राथमिक शिक्षण यमगे गावातील विद्या मंदिर शाळेत झाले. त्याने त्याच गावातील जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. बिरदेवने मुरगुड केंद्रात इयत्ता 10वी मध्ये 96% गुणांसह पहिला क्रमांक पटकावला. त्याने मुरगुड येथील शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेजमधून 12वी पूर्ण केली. 89% गुण मिळवले आणि पुन्हा त्याच्या वर्गात पहिला क्रमांक त्याने पटकावला. मित्रांनो, अत्यंत हलाखीची, गरिबीची परिस्थिती. अशा परिस्थितीमध्ये त्याने मोठे यश मिळवलेले आहे. मित्रांनो, जेव्हा UPSCचा निकाल जाहीर झाला आणि बिरदेव 551व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची पुष्टी झाली, तेव्हा त्याच्या संपूर्ण गावात आनंद साजरा केला. पण त्यावेळी बिरदेव गावात नव्हता. तो त्याच्या पालकासह बेळगावला त्याच्या गुराढोरांसह बाहेर होता. बातमी मिळताच गावकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर पारंपरिक धनगरी फेटा बांधून त्याचे स्वागत केले. कोल्हापूरच्या बिरदेव डोनेने हे सिद्ध केले आहे की दृढ निश्चय आणि कठोर परिश्रमाने या जगात कोणती गोष्ट अशक्य बिलकुल नाही. मित्रांनो, खरंच हे एक प्रकारे सगळ्यांसाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे की अशा पद्धतीनं सुद्धा काही गोष्टी घडत आहेत. मित्रांनो, पुढील शिक्षण त्याने COEP मधून पदवी, त्यानंतर त्याने पुण्यातील COEP मधून अभियांत्रिकीची पदवी घेतली. सुरुवातीपासूनच त्याने UPSC अधिकारी होण्याचा निर्धार केला होता. तथापि आर्थिक आणि परिस्थितीजन्य समस्या त्याच्या मार्गात आल्या. UPSCची तयारी करण्यासाठी दिल्लीला जाणे म्हणजे खर्च करणे. दरमहा किमान 10 ते 12 हजार रुपये आर्थिक भार टाळण्यासाठी बिरदेवच्या वडिलांनी त्याला नोकरी करण्याचा सल्ला दिला. परंतु IPS अधिकारी होण्याच्या त्याच्या एकमेव महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन बिरदेवने परिस्थितीवर मात केली. भारतीय सैन्यात सेवा बजावून
जाणणारा त्याचा भाऊ वासुदेव डोने याने बिरदेवला आर्थिक मदत करण्याची जबाबदारी घेतली. बिरदेवने 2 वर्ष दिल्लीत तयारी केली. नंतर तो आपला अभ्यास सुरू ठेवण्यासाठी पुण्याला परतला. पहिल्या 2 प्रयत्नात तो अयशस्वी झाला असला तरी तिसऱ्या प्रयत्नात तो देशात 551व्या क्रमांकावरती मिळून परीक्षा उत्तीर्ण झाला. कोल्हापूरमधील अनेक राजकारणी आणि नेत्यांनी बिरदेव यांना त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले. एक्सेलवरील हर्षल पाटील यांनी त्याची कहाणी लिहिली, जी नंतर व्हायरल झाली. त्यांनी लिहिले की हा बिरदेव आहे, महाराष्ट्रातील कोल्हापूरचा एक नेहमीच हसरा आणि सकारात्मक मुलगा. तो कुटुंबातील मेंढ्या चारत असताना त्याला त्याच्या UPSC निकालाची माहिती मिळाली. कुटुंब त्याच्या सत्कारासाठी एकत्र जमले होते. तिथे ते राहतात. त्याच्या वडिलांना नागरी सेवा परीक्षेबद्दल फारशी माहिती नाही, पण त्यांना हे माहीत आहे की त्यांचा मुलगा हुशार आहे आणि मेहनती आहे. बिरदेवने त्याचे बालपण डोंगरात कुटुंबातील मेंढ्या चारण्यात आणि उघड्या आकाशाखाली शिक्षण घेण्यात घालवले. पक्के घर नसल्याने शाळेच्या वरांड्यात शिक्षण घेणारा मुलगा आता UPSC परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. पुण्यात त्याचा UPSC प्रवास पाहिल्याबद्दल आपण सर्वजण एक प्रकारे भाग्यवान आहे. बिरदेवचे अभिनंदन. आकाशवाणीवरून सुद्धा अभिनंदन त्याचे झालेले आहे. नक्कीच सगळ्यांनी लाईक करा.